लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। देशातील 102 मतदारसंघांसाठी उद्या मतदान होत आहे। पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांचा समावेश आहे। नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी आता मतदान होत आहे। मतदानासाठी आता प्रशासनाची तयारी देखील पूर्ण झाल्याचं कळतंय। पूर्व विदर्भामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे। उद्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांवरती मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। आपल्यासोबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर बिनिल सर, काय सांगाल, नागपूर आणि रामटेक लोकसभेची तयारी पूर्ण झालेली आहे, या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी करण्यात? उद्या 19 तारखेला जे महाराष्ट्रामध्ये पहिल्या फेजमध्ये जे 5 मतदारसंघ आहेत त्याचे 2 नागपूरमध्ये आहे आणि जवळपास नागपूरमध्ये 2105 आणि रामटेकमध्ये 2405 असे जवळपास 4500 पोलिंग बूथ आहे। आणि आपण बघत असाल बॅकग्राऊंडमध्ये ऑलरेडी डिस्पॅच सुरू झालेला आहे। दुपारपर्यंत सगळा डिस्पॅच सगळे पोलिंग पार्टीज आपल्या पोलिंग स्टेशनला पोहोचेल। प्रशासन तर पूर्णपणे तयार आहे। आता जबाबदारी आहे नागरिकांची की उद्या 19 तारखेला कसलंही एक्सक्यूज न देता घरातून बाहेर पडून आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जिथे त्यांचं नाव एनरोल आहे ते जाऊन मतदान करावं। आणि जिल्हा प्रशासनाचं जे ध्येय आहे की कमीत कमी 75% मिशन डिस्टिंक्शनमध्ये आपल्याला मतदान करून आपल्या नागपूर जिल्ह्याला डिस्टिंक्शनमध्ये पास करायचं। जवळपास 30-40 आपण चेकपोस्ट लावलेले आहे आणि ते इलेक्शनच्या 6 वाजतापर्यंत नंतर पण ते कार्यान्वित राहणार आहे। कारण इलेक्शन कमिशनचं मॅन्डेट आहे की कसल्याही प्रकारचं मनी पॉवर, मसल पॉवर याच्यामध्ये आपल्याला यूज करू द्यायचं नाही आहे। त्यासाठी आमचं या टीम्स आहे, या कटिबद्ध आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये नागपूरमध्ये इलेक्शन्स फ्री अँड फेअर मोडमध्येच होणार। लोकशाही मराठीकरता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।